नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश काकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत मॅथ फर्स्ट SSC बोर्डचे प्रॅक्टिस सेट 3.4. बघा, याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे. ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह ₹10, 11 and second days 12 on third days. If she decide to save like this, then on 31st December 2016, what would he be her total saving? सानिका या ठिकाणी टोटल सेविंग किती करते आहे आपण काढायचे. प्रथमतः आपण या ठिकाणी डेज काढून घेऊ. ओके, काय सांगितलेलं आहे बघा. 1st January 2016 to 31st December 2016 म्हणजे किती डेज त्या ठिकाणी येणार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे 1 इयरमध्ये 365 डेज राहतात, पण या ठिकाणी आपल्याला 1 डे ॲड करायला लागेल. का बरं? कारण की 2016 जे आहे ते कोणतं इयर आहे, तर ते लीप इयर आहे. कोणतं इयर आहे? लीप इयर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 1 या ठिकाणी ॲड करावं लागेल. म्हणजे 366 डेज आपल्याला घ्यावं लागेल. मग या ठिकाणी T1ची किंमत 10, T2ची किंमत घ्यायची 11 अँड देन T3ची किंमत घ्यायची 12. या ठिकाणी A = 10 घेऊ आपण. कॉमन डिफरन्स D = 11 - 10 = 1. या ठिकाणी आपण D ची किंमत घेणार आहोत. या ठिकाणी 366 जी आपल्याला किंमत आलेली आहे, डेज आलेले आहे, ते आपण घेऊया N ची. 366 डेज. देन आपल्याला फाइंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो टोटल सेविंग. टोटल सेविंग जे आहे म्हणजे आपल्याला यस 366 आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे आपल्याला इथं सूत्र वापरायचं आहे. SN = N/2 in bracket 2A plus N - 1 into D. या सूत्रामध्ये आपण किंमत ठेवूया. यस 366 put in the formula the value 366 divided by 2 in bracket 2 into 10 plus in bracket 366 minus 1 into 1 bracket close. इथे 2 आपण डिवाइड करूया. किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 183. ब्रॅकेटमध्ये 2 10 20 प्लस 365 आपण याच्यामध्ये ॲड करूया. 365 प्लस 20 होणार 385 आणि याला किती येणार? डिवायडेड बाय 2. आपण इथं 2 हे केलेलं आहे ऑलरेडी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती आले विद्यार्थी मित्रांनो? कॅल्क्युलेशन करा. 70,455 म्हणजे 70,455 हे झालं आपलं आन्सर या ठिकाणी. मग आपण या ठिकाणी लिहूया सानिका टोटल सेविंग of year 2016 is ₹17,445. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. सेकंड एक्झाम्पल आपण आज पाहणार आहोत. अ मॅन borrowed ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 months installment, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. आपल्याला या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा तिथं काय दिलेलं आपल्याला. पहिले आपल्याला बघायचं या ठिकाणी सोल्युशन लिहिताना की इच इन्स्टॉलमेंट लेस दॅन द प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय 40. म्हणजे जी 40 किंमत आहे ती कशी आहे? लेस दॅन आहे ना. लेस दॅन 40 या ठिकाणी दिलेलं आहे ना. म्हणजे इच इन्स्टॉलमेंट ऑफ AP म्हणजे APच्या इन्स्टॉलमेंटमध्ये 40 काय आहे? लेस आहे.
मग आपण या ठिकाणी कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स टी इज इक्वल टू घेणार आहे -40 या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यानंतर काय दिलेले पहा, अ मॅन ॲग्री टू रिपे 8000 विथ इंटरेस्ट ऑफ ₹1360 ऑफ 10 इन्स्टॉलमेंट है ना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला S12ची किंमत आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ना. S12मध्ये मग किती घ्यायची आहे, 8000 प्लस 100 आपला 1360, म्हणजे याची आपण टोटल करू किती येते 9360 किंमत आपल्याला कशाची घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, S12ची. आणि या ठिकाणी यांची किंमत आहे, यांची किंमत आपण किती घेणार आहे 12 इन्स्टॉलमेंट. ओके, म्हणजे आपल्याला फाईन काय करायची या ठिकाणी, फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे आपल्याला ए फाईन करायचं आहे, त्याच्यानंतर लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला करायचं आहे, म्हणजे लास्ट म्हणजे किती करायचं आपल्याला T12. मग या ठिकाणी आपल्याला S12 दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण SNचं सूत्र वापरू. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d, हे सूत्र आपण वापरणार आहोत. मग या ठिकाणी S12 इज इक्वल टू 12/2 इन ब्रॅकेट 2a प्लस 12-1 इंटू d. डीचे किंमत किती दिलेली आहे आपल्याला -40 दिलेली आहे. कॅल्क्युलेशन करू आपण. S12ची किंमत पुट करू, 9360 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 2a प्लस 11 इंटू -40. याचं आपल्याला काय करून घ्यावं लागेल, कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल. ओके, म्हणजे 9360 डिवायडेड बाय 6 करू आपण, 2a प्लस मायनस काय म्हणजे इथं -440 या ठिकाणी येणार. याचं कॅल्क्युलेशन आपण करू, किती येतं 1560 इज इक्वल टू 2a मायनस 440. 2a इज इक्वल टू 1560 प्लस 440. याच्यामध्ये आपण ॲड करूया, म्हणजे 2a इज इक्वल टू किती येणार, 2a इज इक्वल टू किती येणार 2000. किती येणार विद्यार्थी मित्रांनो 2000. देअरफॉर a इज इक्वल टू येणार 2000 डिवायडेड बाय 2. कॅल्क्युलेट करू आपण, किती येणार 1000. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 1000 या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट या ठिकाणी आपण काढूया, म्हणजेच T12 इज इक्वल टू. तर मग T12 आपल्याला फाईंड करायचं, म्हणजे टी यांचं सूत्र वापरायचं, a प्लस n-1 इंटू d. देअरफॉर T12 इज इक्वल टू a. याची किंमत आपल्याला पुट द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 1000 इन ब्रॅकेट प्लस इन ब्रॅकेट 12-1 इंटू -40. कॅल्क्युलेशन करू आपण, 1000 प्लस 11 इंटू -40. ओके, कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करूया, 1000 प्लस मायनस 440, म्हणजे T12 इज इक्वल टू या ठिकाणी मायनस करा, म्हणजे किती येणार 560. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट इथं आलेली आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000. देन लास्ट इन्स्टॉलमेंट ₹560. अशा पद्धतीने आपण छानपैकी उदाहरण सॉल्व करू शकतो. थर्ड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघूया काय दिलेलं आहे. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्ट ₹5000. इन द सेकंड इयर ₹7000 and third year ₹9000 and so on. Find the total amount that he invests in the 12 years. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल आपल्या समोर आहे. या ठिकाणी सचिन इन्व्हेस्टेड फर्स्ट इन्स्टॉलमेंट T1 इज इक्वल टू 5000, T2 इज इक्वल टू 7000 and T3 इज इक्वल टू 9000. Then the find out the common difference D is equal to T2 minus T1 is equal to 7000 minus 5000 is equal to 2000. Okay, first installment that is T1 is equal to E is equal to 5000. Then the find the total invested in the 12.
years. Therefore 12 years is the value of S12. Find the value of S12 आपल्याला काढायची आहे. त्याच्यामुळे आपण इथे सूत्र वापरणार आहोत. Sn is equal to n/2 in bracket 2a plus n-1 into d. या ठिकाणी आपण किंमत ठेवूया. S12 is put in the value. S12 is equal to n. n is 5000 divided by 2 in bracket 2 into 5000 plus in bracket 12 minus 1 into d. d for 2000. ओके, 2 ने याला डिवाइड करू म्हणजे किती येणार. 5000 ला डिवाइड केल्यानंतर सॉरी 12/2 इथे व्हॅल्यू येणार 6 इन ब्रॅकेट 1000 प्लस 11 मल्टिप्लाय 2000. ओके, 6 इन ब्रॅकेट 1000 प्लस 11 या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 2000ला म्हणजे किती येतं 22,000 या ठिकाणी येणार. त्याच्यामध्ये 1 ॲड करा म्हणजे किती येणार इथं 32,000. 32,000 इंटू 6 मल्टिप्लाय करा किती येतं 1,92,000 या ठिकाणी इथे टोटल इन्व्हेस्ट येईल. ओके, देअरफॉर सचिन invested in 12 years rupees 1,92,000. या ठिकाणी अशा पद्धतीनं सोल्युशन आपण पूर्णतः लिहायचं आणि आउट ऑफ मार्क या ठिकाणी मिळवायचे. फोर्थ एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बघूया पहिले. देअर इज अन ऑडिटोरियम with 27 row of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, and 24 seats in the third row. So on. Find the number of seats in the 15th row, and also find how many total seats are there in the auditorium. ओके, अशा पद्धतीने आपल्या समोर एक्झाम्पल आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 आपल्याला फाइंड करायचे आहे. इथं 15 रोला किती आहे म्हणजे T15 काढायचं आहे आणि टोटल रोज किती आहे 27. तर मग टोटल S27ची व्हॅल्यू आपल्याला काढायची विद्यार्थी मित्रांनो. तर मग आपण स्टेप बाय स्टेप बघूया. त्या ठिकाणी 0 आहे ते कसे आहेत म्हणजे सीट जे आहे ना फर्स्ट रोमध्ये 20 सीट आहे, देन 22 आहे आणि 24 आहे. अशा पद्धतीनं तिथं आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी T1 is equal to E is equal to आहे 20, then T2 is equal to आहे 22, therefore D is equal to आहे 22 minus 20 is equal to 2 आपल्याला इथं मिळालेली आहे व्हॅल्यू. ओके, मग आपल्याला इथं 15 रोज विचारलेला आहे. म्हणजे 15 रोज म्हणजे T15 is equal to किती. मग आपण या ठिकाणी सूत्र लिहूया. Tn is equal to A plus N minus 1 into D. याची व्हॅल्यू म्हणजे T15 इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20 इन ब्रॅकेटमध्ये 15 minus 1 into D. D किती आलेली आहे 2 म्हणजे 20 plus 14 into 2. या ठिकाणी 20 plus 28 आपण ॲडिशन करू. या ठिकाणी आपल्याला T15ची व्हॅल्यू मिळालेली आहे 48. दॅट इज द टोटल काय म्हणता येईल आपल्याला find the number of seat in the 15th row is 48. ओके, मग आपल्याला काय विचारलं आहे ॲज देअर 20 टोटल नंबर ऑफ सीट है ना. काय विचारलेलं आहे आपल्याला टोटल नंबर ऑफ सीट S27 म्हणजे 27च्या रोमध्ये किती टोटल आहे ऑडिटोरियममध्ये. तर मग आपण या ठिकाणी सूत्र वापरूया. Sn is equal to n/2 इन ब्रॅकेटमध्ये प्लस n-1 इंटू D. या ठिकाणी आपल्याला यांची व्हॅल्यू ठेवावी लागेल 27 ठेवायची आहे. याची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 20. ओके, देअरफॉर S27 इज इक्वल टू 27/2 इन ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लाय 20 इन ब्रॅकेट 27 minus 1 into 2 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 2 20 are 40 प्लस 26 मल्टिप्लाय 2 या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल. 27 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 40 प्लस
आपल्याला द्यायला लागेल 52 हे नाही. दोघांचे ॲडिशन आपण करूया. म्हणजे इथं आपण लिहू 27 यस 27 इज इक्वल टू 27/2 मल्टिप्लाय 40 + 52चं ॲडिशन करा. किती येतं 92. यानं 2 आपण डिवायडेड करू म्हणजे किती येणार 46. यस 27 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा त्याचं किती येतं 1242. देअरफॉर सोल्युशन आपण या ठिकाणी आन्सर लिहूया. आन्सर इज द 48 seats are there in 15 rows. Then 1242 seats are in 27 rows. ऑडिटोरियम. अशा पद्धतीने आपण छानपैकी एक्झाम्पल इथं पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 5 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. 3.4 मधलं. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग वेअर इन AP. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे मंडे टू सॅटरडेचं टेम्परेचर इथे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला मानायचं आहे तर आपण काय करू मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे या ठिकाणी लिहिलं. ओके. इथं काय मंडेला आपण A, ट्यूजडेला A+D, देन वेनसडेला A+2D, थर्सडेला A+3D, फ्रायडेला A+4D आणि सॅटरडेला म्हणूया A+5D. आता इथं फर्स्ट कंडिशन काय आहे द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मग मंडेचं टेम्परेचर काय आहे A प्लस सॅटरडेचं टेम्परेचर आहे A+5D. ओके. देन पुढे काय सांगितलं बघा द सम ऑफ द टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे वाज 5 degree more than 5 degree more than the sum of temperature of Tuesday and Saturday. म्हणजे ट्यूजडे आणि सॅटरडेचं पेक्षा 5ने जास्त आहे. म्हणजे जिथं तो आपण ट्यूजडेचं लिहिणार आहे A+D प्लस A+5D+5. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कंडिशन मिळालेली आहे. मग आपण या ठिकाणी पहिले सॉल्व करूया. म्हणजे आपल्याला कशाची किंमत भेटणार आहे ते आपण बघू. या ठिकाणी A+A झाले 2A + 5D इज इक्वल टू A+A 2A + 6D + 5. या ठिकाणी 2A इकडे आल्यावर कॅन्सल होऊन जाईल. देन 5D - 6D इज इक्वल टू 5. देअरफॉर -D इज इक्वल टू 5. देअरफॉर D इज इक्वल टू -5. म्हणजे आपल्याला Dची किंमत या ठिकाणी भेटलेली आहे. ओके. आता नेक्स्ट काय बघू आपण. पुढे दिलेलं आहे इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वाज -30 degree Celsius देन फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर 5 days. म्हणजे बाकीचं 5 days आपल्याला टेम्परेचर काढायचं आहे. परंतु आपल्याला अजून एक कंडिशन दिलेली आहे सेकंड. ती म्हणजे टेम्परेचर ऑफ वेनसडे वाज -30 degree. मग आपण या ठिकाणी सेकंड कंडिशन लिहूया. सेकंड कंडिशन है ना टेम्परेचर ऑफ द वेनसडे ओके इज इक्वल टू किती दिलेलं आहे -30 degree दिलेलं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करणार आहे वेनसडे काय म्हणलेलं A+2D इज इक्वल टू -30 degree. मग आपल्याला इथं व्हॅल्यू कशाची आलेली मित्रांनो Dची है ना. पुढे व्हॅल्यू ऑफ D इज इक्वल टू -5 आपण याच्यामध्ये ठेवूया. म्हणजे A+2 इन ब्रॅकेट -5 इज इक्वल टू -30. ओके. A प्लस इन ब्रॅकेट -10 इज इक्वल टू -30. A - 10 इज इक्वल टू -30. देअरफॉर A इज इक्वल टू -30 + 10. A इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू आली -20. या ठिकाणी A ची आपल्याला व्हॅल्यू आलेली आहे -20 degree Celsius. ओके. मग आपल्याला टेम्परेचर या ठिकाणी विचारलेलं आहे ना. मग आपण एकेकाचं टेम्परेचर लिहूया. टेम्परेचर ऑफ पूर्ण तुम्ही लिहू शकता एक्झाममध्ये
टेम्परेचर ऑफ 5 days ॲज फॉलो. फर्स्ट दिलेला आहे मंडे. मंडे इज इक्वल टू आहे ए इज इक्वल टू एची किंमत आहे -20 डिग्री सेल्सिअस. देन ट्यूजडे या ठिकाणी आहे बघा, ट्यूजडे इज इक्वल टू आहे प्लस डी इज इक्वल टू -20 प्लस डीची किंमत आहे -5. ओके. देन इज इक्वल टू -20 - 5 इज इक्वल टू -25 डिग्री सेल्सिअस. देन थर्ड इज द वेनसडे. ओके. वेनसडे इज इक्वल टू आहे ए प्लस 2d इज इक्वल टू ए प्लस याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -20 प्लस 2 इंटू -5. देअरफॉर -20 -10 इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. ओके. देन थर्सडे. थर्सडे इज इक्वल टू आहे ए प्लस 3d इज इक्वल टू -20 प्लस 3 इन ब्रॅकेट -5 इज इक्वल टू -20 - 15 इज इक्वल टू -35 डिग्री सेल्सिअस. देन the temperature of next day is the Friday is equal to a plus 4d is equal to -20 plus in bracket 4 into -5 is equal to -20 -20 is equal to -40 degree Celsius. Then the last day is Saturday is equal to a plus 5d is equal to -20 plus in bracket 5 multiply -5 is equal to -20 -25 is equal to -45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5 डेजचं टेम्परेचर अशा ठिकाणी भेटलेलं आहे. छानपैकी हे एक्झाम्पल येण्याची शक्यता असते, चांगले रिव्हिजन करा. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, 6 नंबरचा आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम was arranged on a land which is a triangular in shape. Trees are the planted such that the first row there is a 1 tree, second row is the 2 tree, then third row is a 3d. So on the find the total number of the 25 rows. असं एक्झाम्पल आपण विचारलेले बघा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी फर्स्ट पहिल्या ह्याच्यात 1 आहे, सेकंडमध्ये 2 आहे, थर्डमध्ये 3 आहे, फोर्थमध्ये 4 आहे, 5 मध्ये 5. अशा पद्धतीनं या ठिकाणी 25 रोज इथं विचारलेले आहे. म्हणजे फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इथं आपल्याला विचारलेली आहे. मग आपण या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी आहे T1 इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 2, T3 इज इक्वल टू 3 असे ट्रीज या ठिकाणी प्लॅन केलेली आहे. देअरफॉर D इज इक्वल टू आपण 2 - 1 इज इक्वल टू 1 याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 1 घेणार आहोत, है ना. आणि टोटल प्लॅनेट किती करायचे आपल्याला 25. देअरफॉर पुट इन द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 25. म्हणजे आपल्याला टोटल प्लॅन्टची किती ट्रीज या ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला S25 काढायचं. म्हणजेच आपण SNचं सूत्र वापरणार आहोत. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट a - 1 इंटू d. यांची किंमत आहे 25. पुट 2a फॉर 1 प्लस 25 - 1 इंटू d फॉर 1. ओके. देअरफॉर 25 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 प्लस 24 इज इक्वल टू 25/2 मल्टिप्लाय 26. देअरफॉर 25 मल्टिप्लाय 20 आपण इथं डिवाइड करू 2 ने म्हणजे किती येणार 30. या दोघांचं कॅल्क्युलेशन करू. S25 इज इक्वल टू 325. देअरफॉर आपण या ठिकाणी आन्सर लिहिणार आहोत. आन्सर इन द टोटल नंबर ऑफ ट्रीज planted in 25 rows are 325. अशा पद्धतीनं छानपैकी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.4 समजला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा आणि चांगली प्रॅक्टिस करा. हे वर्ड प्रॉब्लेम आहे ते एक्झामला येतात. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.